अपेक्षांची तडजोड. आज सकाळी सकाळी समीरने राधा मावशीला फोन लावला व म्हणाला, मावशी जरा बोलायचं होतं तुझ्याशी, वेळ आहे का तुझ्याकडे? समीरचा आवाज जरा धीर गंभीरच होता. राधाला ते कळालं होतं. ती म्हणाली, हो बोल ना, आहे वेळ. राधा म्हणजे समीरच्या आईची मीराची लहानपणापासूनची मैत्रीण. त्यांचं बालपणही एकाच गावात गेलं होतं आणि लग्नानंतरही त्या दोन्हीही एकाच शहरात असल्यामुळे त्यांची खूपच गट्टी होती. त्या दोन्हीही एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. राधा एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती, तर समीरची आई नगरपालिकेमध्ये क्लार्क म्हणून काम करायची. समीरचे बाबा त्याच्या लहानपणीच वारले होते, तेव्हा राधा मावशीनेच तिला खूप सावरले. बाबांच्या मृत्यूनंतर आई अनुकंपावर त्यांच्या जागेवर लागली होती, तेव्हा गोंधळलेल्या अवस्थेत राधा मावशीनेच आईला सावरलं होतं. तिला प्रत्येक गोष्टीसाठी ती धीर द्यायची. माझ्या आणि ताईच्या शिक्षणासाठी आईला कोणतीही अडचण आली तर आई हक्काने राधा मावशीलाच विचारायची आणि तीही योग्य मार्गदर्शन करत असायची. मनातील प्रत्येक गोष्ट आई राधा मावशींकडेच बोलायची. हे माहिती होतं मला. ताईसाठीही खूप सुसंस्कृत घरातील स्थळ आणलं होतं मावशीने. म्हणूनच ताई पण आज तिच्या संसारात खूप सुखी आहे. माझ्या लग्नाला तर मुलगी बघण्यापासून ते लग्नापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीला राधा मावशीनेच आईला सपोर्ट केला होता, अगदी आर्थिक मदतही. मग समीर राधा मावशीला म्हणाला, मावशी जमलं तर संध्याकाळी येशील का गं घरी? जरा अडचण झाली आहे आणि मला तुझी मदत हवी आहे. अरे कसली अडचण, स्पष्ट सांगशील का मला? मी तुला तुझ्या आईसारखी ना, मग बोल बिंदास. मग समीर पण मनमोकळेपणाने बोलू लागला, मावशी लग्नाला फक्त 6 महिने होत आली आहे, पण रेवतीचं आणि आईचं मध्ये मध्ये भांडण होतात. बऱ्याच वेळा रेवतीचे विचार आईला पटत नाही आणि आईचे विचार रेवतीला पटत नाही. मी रेवतीला समजावायला जातो तेव्हा तिला वाटतं मी आईची बाजू घेऊन तिला बोलतो, आणि जेव्हा मी आईला समजावायला जातो तेव्हा तिला वाटतं मी रेवतीची बाजू घेतो. घरात दोघीही एकमेकींशी बोलत नाही. घरात मी एकटाच पुरुष असल्यामुळे सर्व गोष्टी मलाच सांभाळून घ्याव्या लागतात. आता आई व रेवतीच्या भांडणात नक्की काय बोलावं हेच मला समजत नाही. तू काळजी करू नकोस, मी येते संध्याकाळी. असं म्हणून राधाने फोन ठेवला. समीर आता संध्याकाळ होण्याची वाट बघू लागला. राधा मावशी आल्यावर सर्व काही ठीक होईल असे त्याला मनापासून वाटत होतं. मग राधा संध्याकाळी एका गुलाबाच्या फुलांचा बुके घेऊन समीरच्या घरी आली. तिला पाहता समीरच्या आईला मीराला खूप आनंद झाला. मग रेवतीने घरातील सर्वांसाठी चहा ठेवला. मीरा, राधा, समीर, रेवती चारेही सोप्यावर बसून चहा पित होते, पण कोणीही कोणाशी बोलत नव्हते. घरातील वातावरण किती गंभीर आहे याचा अंदाज राधाला आला होता. मग तिनेच बोलायला सुरुवात केली. रेवती, कसा चाललाय तुझा संसार? मजेत. एवढंच बोलून ती उठायला लागली. बस, मला जरा बोलायचं आहे दोघींशी. मीरा, रेवती, नक्की काय बिनसलं आहे तुमच्या दोघींमध्ये, सांगाल का मला? मग न राहून मीरा बोलू लागली. अगं, प्रत्येक 8 दिवसाला रेवती माहेरी जात असते. विचारलं तर मला करमत नाही इथे, आई वडिलांची आठवण येते असं म्हणत असते. 1-2 वेळा तर मी तिला फोनवरील तिचं बोलणंही ऐकलं. आई व समीर मला समजून घेत नाही. सासू खूप लहरी आहे, त्यांना माझ्या भावना कळत नाही असं ती सांगत होती. अगं, मला आणि समीरला ऑफिससाठी लवकर जायचं असतं, म्हणून सकाळी लवकर उठून पटापट आवरावं म्हणून मी तिला सकाळी उठवते, तर तिला माझा राग येतो आणि माहेरी गेल्यावर तिला मुळीच लवकर यायचं नसतं, आणि आली तरी ती आमच्याशी मन मोकळेपणाने बोलत नाही. नक्की तिच्या मनात काय चाललंय हे आम्हाला कसं समजणार? मग मध्येच रेवती बोलली, दिवसभर मी घरी एकटीच असते, तुम्ही दोन्ही ऑफिसला गेल्यावर. मला पण घरात करमत नाही, म्हणून लावते मी माहेरी फोन, आणि समीर पण प्रत्येक वेळी आईचंच ऐकत असतो. तापलेल्या वातावरणात राधा शांतपणे म्हणाली, रेवती, लग्न झाल्यावर आपण एका घरातून दुसऱ्या घरी जातो.
तिथे आपल्यासाठी नवीन वातावरण असतं. प्रत्येकालाच तिथे आपल्या अपेक्षांची तडजोड करावीच लागत असते. ही तडजोड अगदी प्रत्येक स्त्रीला करावी लागते. अगदी आपल्याच मनासारखं सगळं मिळेल असं नसतं ग. अगं, प्रेम, त्याग, परोपकाराचं दुसरं नाव म्हणजे पत्नी. माझ्याही आयुष्यात अशा अनेक घटना झाल्या, पण मी माझ्या आईला याबद्दल कधीही सांगत नव्हते. मी माझी स्वतःची विचारशक्ती वापरायचे आणि आपोआप परिस्थिती बदलली बघ. स्त्रीचं खरं सत्व तर सासू सासरे नवरा यांना आपलंसं करून घेणं हे आहे. आणि खरं सांगू तर टाळीही कधीही एका हाताने वाजत नाही. तुला तुझ्या सासूमधील चुका दिसतील तर सासूला तुझ्यामधील उणिवा दिसतील. माहेरी आई रागवली म्हणून तू तिच्याशी बोलणं बंद करायची का? मग सासरी असं का? ही पण तुझी आईच आहे. तू तिला आईसारखा जीव लावशील तर तीही तुला मुलीसारखा जीव लावेल. आणि हो, समीरचं म्हणशील तर तो अतिशय गुणी मुलगा आहे. तो तुझ्या वतीने कधी कधी आईलाही समजावतो, जसं तुला समजावतो. अगं, तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये त्याचं काय होत असेल याचा विचार तरी केला आहे का तुम्ही? रेवती, तुला काय हवं नको ते तू अगदी मनमोकळेपणाने समीरला व मीराला सांगत जा. अबोला धरून काहीही होणार नाही. फक्त घरात वाद तयार होतील. अगं, समीरचे बाबा गेल्यानंतर तिने किती कष्टाने हे घर उभारलं, मुलांना शिकवलं, चांगले संस्कार दिलेत. अगं, प्रत्येक वेळीस माहेरी फोन करून समीर व मीराच्या उणिवा सांगशील तर त्यांच्या मनात समीर व मीराविषयी द्वेष भावना निर्माण होईल. रेवतीच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलत होते. रेवतीला बोलून झाल्यावर राधा मीरालाही बोलली, अगं मीरा, सुट्टीच्या दिवशी तुम्ही तिघेही बाहेर फिरायला जात जा, जेणेकरून तुम्ही एकमेकांना जास्त वेळ देऊ शकाल. समीरलाही तुम्ही दोघेही प्रिय आहात. त्याची अवस्था समजून घ्या दोघींनीही. मी आज तुम्हा दोघींसाठी मुद्दामून गुलाबाच्या फुलांचा बुके आणला आहे. गुलाबात जशी सुगंधी फुले असतात त्याचप्रमाणे काटेही असतात. म्हणून का आपण गुलाबाच्या फुलांचा सुगंध घेणं सोडून देतो का? अगं, संसारात सुखदुःख ही चालूच राहणार आहेत. संसार म्हणजे घरात कोणती गोष्ट हवी नको ते बघणे नव्हे, तर आपली जबाबदारी ओळखून समंजसपणे वागणे म्हणजे संसार. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण न करता एकमेकांना समजून घेणे. दुःखाचे चटके कधी सोसावे लागले तर त्यातून सुखापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणे म्हणजे संसार. संसाराची गाडी एकमेकांवर विश्वास ठेवून कसलीही तक्रार न करता निरंतरपणे चालवणे म्हणजे संसार. राधा मावशीचं बोलणं रेवतीला पटलं. मग तिने मीराकडे माफी मागितली. आई, मी चुकले असं म्हणत तिने मीराला घट्ट मिठी मारली. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.